नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये मी अप्पा हातनोरे तुमचं स्वागत करतो। आज आपण या कंबाईन पुस्तक याबद्दल बोलणार आहोत, या 8व्या आवृत्तीबद्दल। आणि हे कंबाईन पुस्तक नेमकं कसं वाचलं पाहिजे म्हणजे आपला रिझल्ट येईल, येणाऱ्या परीक्षेमध्ये आपलं नाव निश्चित होईल, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। आणि बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या शंका ज्या आहेत, तर हे पुस्तक वाचून पास होईल का, एवढ्यावर डिपेंड राहू का सर, हिस्ट्रीसाठी हेच वाचू का, मार्क येतील का, पॉलिटिक्ससाठी हेच वाचू का, इकॉनॉमिक्ससाठी वाचलं तर मग फायदा होईल का, जे की आर्थिक पाहणीवर येणारे प्रश्न आहेत किंवा बजेटवर येणारे प्रश्न आहेत सर ते कव्हर होतील का, सायन्ससाठी एवढंच वाचू का सर, ओके मग या पुस्तकात चुका नाहीत का सर, या सगळ्या गोष्टींचं जे काय आहे करंट रेटेड पॉईंट्स यामध्ये दिलेले आहेत का सर, नोट्स असताना हे घेऊ का सर, म्हणजे बरेच प्रश्न मनांमध्ये पोरांच्या निर्माण झालेले आहेत। या सगळ्या प्रश्नांबद्दल बोलण्यासाठी या ठिकाणी मी तुमच्यासमोर आलेलो आहे की या पुस्तकाच्या रिलेटेड तुमचे सगळे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत जवळपास। ओके बघा, तर पहिलं मी या पुस्तकाबद्दल बेसिक सांगतो। ही पुस्तक बघा, या पुस्तकाची ही 8वी आवृत्ती आहे, एप्रिल 26 मध्ये आलेली आहे, म्हणजे आत्ताच आलेली आहे म्हणजे। आणि या पुस्तकात बघा सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या पण आवृत्त्या जर काढून बघितल्या, बरेच प्रश्न पोरांच्या मनात असते की सर नवीन घेऊ का सर, 7वी एडिशन आहे माझ्याकडे, 8वी घेऊ का, ना तुम्ही एक काम करा, बरेच बरोबर असे म्हणतात की सध्याचे जे 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला पेपर झाले ना, तेवढंच ॲड करून आम्हाला द्या, मी तेवढं पण देऊ शकतो, बरोबर का सर। पण जुन्या प्रश्नांमध्ये देखील व्हॅल्युएशन केलेलं असतं, मग ते कसं देणार, आलं लक्षात। जी व्हॅल्युएशन मी केलेलं आहे त्याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत, मग एक एक मार्कानं आपला रिझल्ट जातो, म्हणून पुस्तकावर इन्व्हेस्टमेंट करायला घाबरू नका, बिंदास करा, काही फरक नाही पडत पोरं। ओके बघा, ही 8वी एडिशन आहे, याच्या फुल्ली अपडेटेड 26-27। ओके, तर कंबाईन गट ब गट क, आता येणारी जी काही कंबाईन आहे आपली, ओके जी कंबाईन आपली एक जी काय आहे 14 जून 2026 रोजी गट ब ची पूर्वपरीक्षा आहे, आणि गट क पूर्वपरीक्षा जी आहे आपली तर ती 12 जुलै 2026 रोजी आहे। या दोन्ही परीक्षेला टार्गेट करून ही पुस्तक तुमच्या समोर देतोय। आता येणाऱ्याचे वेगवेगळ्या आता सरळ सेवा अनेक MPSC कडे वर्ग होत आहेत, जे सरळ सेवा करणारे विद्यार्थी आहेत त्यांनीही डोळे झाकून या पुस्तकाकडे लक्ष करावं। ते कसं वाचलं पाहिजे मी सांगणार आहे, ओके। तर बघा यामध्ये काय, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 25-26 आहे, भारताची आर्थिक पाहणी आहे, करंट रेटेड म्हणला तर केंद्रीय अर्थसंकल्प आहे, ओके। आणि जे बाकी त्या टॉपिकच्या रिलेटेड जे काही सध्या रिसेंट घडलेली घडामोडी आहेत ते सगळ्या याच्यामध्ये दिलेले आहेत। मागील 1 वर्षाचं जे काय सगळं करंट अफेअर्स यामध्ये दिलेलं आहे, चालू घडामोडी पण, आणि सगळी उत्तरं जी काय याच्यामध्ये पेपर कधीपासून कधीपर्यंत आहेत, 11 पासून 26 पर्यंतचे सगळे गट ब गट क ची सगळे पेपर यामध्ये आहे, आणि त्याचं डिटेल स्पष्टीकरण आहे यामध्ये, ओके। आणि फायनल कीनुसार उत्तर आहेत, तुम्हाला उत्तरामध्ये चूक सापडणार नाही, कंटेंटमध्ये सापडणार नाही। बघा लेटेस्ट टू ओल्ड आहेत, एखादा पर्याय चुकीचा का, मग बरोबर कोणतं ते दिलेलं आहे, इलिमिनेशन मेथड दिले आहे, अ ब क पर्याय असेल एखादा तुम्हाला क्वेश्चन दिला असेल तर ते क्वेश्चन कसा टॅकल करायचा, इलिमिनेशन मेथड कशी वापरायची, त्या क्वेश्चनमध्ये प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे, ओके। आणि प्रश्न आणि टेक्स्टबुकचा संदर्भ पण काही ठिकाणी सांगितला आहे, प्रत्येक विषयाच्या त्या घटका शेवटी संबंधित चालू घडामोडी पण दिलेलं आहे, ओके। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या 3-4 वर्षामध्ये जी टॉपर आलेली आहेत की जी पहिले आलेली आहेत राज्यामध्ये, त्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी सांगतोय म्हणून नाही, खरंच सांगतोय की ही पुस्तक त्यांनी अनेक वेळेस वापरलेलं आहे, सर तुमच्या या पुस्तकामुळं मी राज्यात पहिला आलोय, मी आमका झालेला आहे, ओके। त्यांनी स्वतः सांगितलंय, महाराष्ट्रामधल्या सर पोरं सांगतात स्वतः की महाराष्ट्रातल्या टेबलावर हे पुस्तक आहे, आणि मला ह्या पुस्तकाचं कसं वाचावं, या म्हणजे तुम्हाला हे सगळं का सांगतो की तुमचं ट्रस्ट बसावं, तुमचा विश्वास बसावा की हे पुस्तकच वाचून आपण काय काहीतरी वेगळं वाचत बसतो आणि आपला रिझल्ट जातो, त्यासाठी या पुस्तकावर विश्वास बसावा यासाठी सांगतोय की या विद्यार्थ्यांनाही तुम्ही विचारू शकता की त्यांनी जे काही दिलेलं आहे, ओके, हे काय माझ्या मनानं टाकलं नाही, त्यांनी जे दिलंय ते ॲज इट इज या ठिकाणी टाकलेलं आहे। बघा आत्ताचे विशाल वाघ सर असतील, जे PSI राज्यात प्रथम आलेले आहेत, त्यांनी या पुस्तकाबद्दलचं वर्णन काय केलं आहे बघा, MPSC संयुक्त पूर्व परीक्षेची म्हणजे ग्रुप B-C तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक मस्ट हॅव संसाधन आहे। यामध्ये केवळ प्रश्नांची उत्तर न देता प्रत्येक पर्यायाचं केलेलं सखोल स्पष्टीकरण संकल्पना स्पष्ट करण्यास मदत करते। पुस्तकातील व्हॅल्युएशन आणि महत्त्वाचे फॅक्ट्स परीक्षेच्या शेवटच्या दिवसात जलद उजळणीसाठी अत्यंत प्रभावी आहेत, आणि याची मला अभ्यासाला खूप मदत झाली। थोडक्यात म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलंय, मला अभ्यासात याची खूप मदत झालेली आहे, आणि त्यांनी थोडक्यात पुस्तकाचं वर्णन काय केलं आहे, आणि खरंच त्यांनी राज्यात पहिले आले आणि त्या पुस्तकाचं वर्णन कसं उत्तम केलंय बघा। जर तुम्हाला कंबाईन परीक्षेच्या अथांग सागरात, म्हणजे कारण खूप पुस्तकं दिलेली आहेत, खूप काही मटेरियल आहे, अथांग सागरात यशाचा किनारा गाठायचा असेल तर अप्पा हातनोरे सरांचं हे कंबाईन अनालिसिस पुस्तक तुमच्या अभ्यासाच्या टेबलावर असायला हवं।
बघा टॉपर सांगतायत, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय का विश्वास पटावा म्हणून तुम्हाला सांगतोय. ओके. त्यानंतर भूषण सर असतील, संयुक्त गट ब क परीक्षा 2023 मध्ये ते राज्यात पहिले आलेले आहेत. त्यांना सब रजिस्ट्रार, त्यानंतर एसओ STI सगळे पदं मिळालेले आहेत आणि सब रजिस्ट्रार त्यांनी जॉईन केलेलं आहे. त्यांनी पण काय सांगतात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कंबाईन परीक्षेत तयारी करताना प्रश्नपत्रिकेत सखोल विश्लेषण अत्यंत महत्त्वाचं असतं. आयोगाचा भर जास्तीत जास्त फॅक्ट्स आणि कन्सेप्ट क्लॅरिटीवर असतं. यामध्ये फॅक्ट्स पण दिले आहेत आणि काय कन्सेप्ट पण दिलेले आहे आणि सर्व फॅक्ट्स, डेटा आणि एक्सप्लेनेशन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं उत्कृष्ट काम आप्पा सरांनी लोकसभा पब्लिकेशनच्या कंबाईन स्पष्टीकरण पुस्तकातून केलं आहे. या पुस्तकामुळे प्रश्नांचं विश्लेषण अधिक स्पष्ट झालं, पुढील प्रश्नांचा अंदाज घेणं सोपं झालं आणि रिव्हिजन अधिक प्रभावी झाली. माझ्या अभ्यासात व यशाच्या प्रवासात या पुस्तकाचा मोठा वाटा आहे. त्यांनी अनेक वेळेस हे पुस्तक वापरून त्यांना प्रीचं त्यांची कधी अडचण आली आणि मेन्सला पण या पुस्तकाचा फायदा झाला यांना. म्हणून मला सांगायचं आहे की तुम्ही पण बिंदास वापरू शकता. आणि अमोल गुटुकडे सर जे आहेत, PSI राज्यात प्रथम आलेले आहेत, त्यांनी पण सांगतात की जेव्हा मी MPSCची सुरुवात केली तेव्हा सर्वात पहिलं लोकसभा पब्लिकेशनचं कंबाईन अनालिसिस हेच पुस्तक मी घेतलंय. हे आपलं कंबाईन अनालिसिस बुक एकदम बेस्ट आहे. त्यामुळं नक्की फोकस कशावर करायचं ते समजतं. परीक्षाभिमुख माहिती, सर्व फॅक्ट्स तोंडपाठ केले व त्यासोबत पुस्तक समोर ठेवून ग्रुप डिस्कशन, त्यामुळं स्पर्धा परीक्षेत यश मिळणं सोपं झालं. मी या तिघांनाही धन्यवाद मानतो. आता एक इथं गोष्ट मी सांगतो बघा, मला दोघा तिघांनी कॉल केला सर, तुम्हाला सांगतो, म्हणजे आत्ता जी झालेली अधिकारी वगैरे आहेत सर, माझं पण या पुस्तकाच्या पाठीमागं काय फोटो आला पाहिजे, बरोबर. मी काय म्हणलं त्यांना की जो राज्यात पहिला येईल त्याचं या पुस्तकाच्या पाठीमागं फोटो येईल. खरं आहे का? जो राज्यात पहिला येईल या पुस्तकाच्या तुम्हाला प्रश्नावर पहिला यायचं असेल, तुम्हाला राज्यात पहिला यावे लागेल बरोबर. राज्यात पहिला आलात की या प्रश्नाच्या पाठीमागं तुम्ही याल. आणि आजपर्यंत मागच्या 3-4 वर्षामधला टॉपर काढून बघा आणि महाराष्ट्रामधला प्रत्येक पोरगा काढून बघा. हे पुस्तक वापरलं असं मला पोरगा दाखवा. मी माझं सांगत नाही, तुम्ही स्वतः सांगताय. मी काय मार्केटमध्ये फिरत बसतोय का सर? मी इथं बसूनच लिहितोय. हजारो विद्यार्थी सांगतात की सर प्रत्येक टेबलावर हे पुस्तक दिसतंय. का? कारण ही पुस्तक वापरून ही राज्यात पहिली आली तर तुम्ही काय येऊ शकत नाही, किंवा तुम्ही का पास होऊ शकत नाही? कारण याच्यामध्ये तेवढं फॅक्ट दिलेले आहेत मित्रांनो. मी या विशाल वाघ सर असतील, भूषण लांडगे सर असतील, अमोल गुटुकडे सर असतील, यांचा मनापासून धन्यवाद मानतो की ज्यांनी हे पुस्तक वापरून त्यांनी विद्यार्थ्यांना खरं योग्य मार्गदर्शन केलेलं आहे की जी खरंच गरजेचं आहे, जे केलं पाहिजे आणि ते करून आपण पहिले आलेले आहेत आणि जे केलं ते सांगितलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. यामुळं या तिघांचाही मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. आणि आता पुस्तकाबद्दल आपण या ठिकाणी सांगितलं तुम्हाला. बघा तुम्ही असं नाही की बाबा सर एवढं हे आहे का, पहिला यासाठी आम्ही त्या पुस्तकावर हे करू का? अरे तुम्ही अभ्यास करा त्या दृष्टीनं. म्हणजे तुम्हाला एक सांगतोय, मजा म्हणून सांगतोय, जर आपल्याला या पुस्तकाच्या पाठीमागं प्रश्नावर यायचं असेल तर आपण पहिला आला पाहिजे, बरोबर. आणि पहिला आलात की निश्चित तुम्हाला मात्र या पुस्तकावर मला फोन करा त्यावेळेस, सर मी पहिला आलेला आहे, मला आता या पुस्तकावर जागा निर्माण करा, मी तुमच्यासाठी जागा करतोच बरोबर. बघा तर यामध्ये 11 ते 26 पर्यंतचे पेपर आहेत. आता मला काय सांगायचं आहे बघा, हे पुस्तक कसं वापरावं. पहिली एडिशन कधी आली बघा, ही याची मार्च 18 मध्ये आलेली आहे. आता ही 8वी आवृत्ती आहे. आता मग तुम्हाला मला सांगायचं आहे पोरो, ही पुस्तक वापरताना म्हणजे कसं वापरलं पाहिजे म्हणजे तुमचा रिझल्ट येईल. हे पुस्तक जे वापरताना, कंबाईनचं पुस्तक वापरताना आपला म्हणजे मी काय केलं पाहिजे म्हणजे या पुस्तकाचा माझा रिझल्ट येईल, मी यावर पहिलं बोलतो आणि मग पुस्तकामधला जे काय तुम्हाला काही गोष्टी मी दाखवतो त्या दृष्टिकोनातून. आता जे बोलतोय ते लक्षात घ्या की मला काय म्हणजे मी हे का वापरावं पुस्तक. मी एखादा नवीन विद्यार्थी आहे किंवा मी ह्या पुस्तकावर का विश्वास ठेवू, मी आतापर्यंत वाचलेलं नाही आणि मी का विश्वास ठेवू, त्यासाठी मी तुम्हाला ह्या अधिकाऱ्यांचे पुस्तकं किंवा अधिकाऱ्यांनी जे काही सांगितलं किंवा त्यांना कॉल करून विचारा, जी पोरांनी वाचलंय किंवा जी आता अधिकारी झालेत त्यांना विचारायचं की सर मनातून खरंच सांगा, जो काही समजा खरं कोणाच्या प्रभावात असेल तर, जनरली कुठलाही अधिकारी प्रभावात नसतो, पण त्याला विचारायचं की खरंच तुम्ही हे पुस्तक वापरलंय का आणि खरंच चांगलं आहे का. चांगलं आहे म्हणलं तर वापरणार, त्यांना वापरू नको खरं आहे का. मग आता तुझा वापरण्याचं ठरलं असेल तर या पुस्तकावर मी प्री पास होऊ शकतो का, बरोबर ना सर, हाच प्रश्न पोरांचा असतो. तर मग प्री पास होऊ शकतो पण कधी बघा, तर या पुस्तकावर पूर्ण विश्वास तुझा पटला. कारण विश्वास नाही पटला, नुसतं पुस्तक आणून ठेवशील आणि घरामध्ये तुझ्या रॅकमध्ये ठेवशील, काय अर्थ आहे का? काही अर्थ नाही. त्याचे तेवढे रिव्हिजन पडले पाहिजे. एवढेच पुस्तक वाचून मी पास होईल का, होऊ शकतोस. मग कसं वाचलं पाहिजे, हे नेमकं कसं वाचावं, मग कसं वाचलं पाहिजे हे पुस्तक
सगळ्यात महत्त्वाचं हे पुस्तक वाचताना एक माइंडसेट ठेवायचा की मला काय रे हे टॉपिकनुसार वाचायचं आहे आणि टॉपिक वाचल्यानंतर त्या टॉपिक वाचताना मी जे काय वाचतोय आणि त्यामधलं जे कंटेंट मला लक्षात येत नाही ते मी त्यासाठी एक नोटबुक करणार आहे आणि ते फॅक्ट, कारण या पुस्तकामध्ये सगळं फॅक्ट दिलेले आहेत आणि आत्ताचे सगळे पेपर फॅक्टवर अवलंबून आहेत. तुम्ही काढून बघा, सगळ्या फॅक्ट आहेत. मग हे वाचताना पुस्तक मी काय करणार आहे, मला घटना निर्मिती टॉपिक दिलेला आहे आणि मी हे टॉपिक पूर्ण वाचून काढलाय आणि यामधले एवढे फॅक्ट मला लक्षात राहिले नाहीत, दोनदा वाचलोय तीनदा वाचलाय तरी लक्षात राहत नाहीत, मग ते मी फॅक्ट काय करेल, एका पुस्तकामध्ये एका नोटबुकमध्ये ते लिहून काढेल आणि त्याला मॅक्झिमम रिव्हिजन करेल. असं मार्केटमधलं कुठलं पुस्तक नाही करे नुसत्या पॉलिटिक्ससाठी करे 50च्या वर पुस्तकांचं कॉम्बिनेशन करून याच्यामध्ये टाकलेलं आहे. अलग लक्षात, इतका करे, इतका सुंदर हे करे आता हे तयार झालेलं आहे कंटेंट, इतकं फॅक्ट आहेत, कन्सेप्ट आहेत, सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने तयार करून तुमच्यापर्यंत दिलेल्या आहे. म्हणून लक्षात घ्या, हे वापरताना एक डोक्यात ठेवा, एक लक्षात ठेवा की ह्या पुस्तकाच्या बाहेर आपलं काही करायचं नाही. मला मॅथ आणि रिझनिंग यासाठी वेळ करे जास्तीत जास्त द्या आणि बाकी या विषयावर तुम्ही डिपेंड राहू शकता. पण अतिशय नवीन विद्यार्थी असेल त्याने हे पुस्तक कसं वापरावं त्यानं वापरूच नाही. खरं आहे का सर? अगदी नवीन आहे मग करे इथं टॉपिक करे तुम्हाला सिक्वेन्स लागणार नाही, त्यानं पहिला नोट्स वापरावं. समजा पॉलिटिक करायचं आहे, हे नोट्स घे, पहिले नोट्स वाच आणि नोट्स वाचल्या झाल्यानंतर मग इकडे अलग लक्षात. आणि जर डायरेक्ट तू वाचायला गेला तर तुला हे समजणार नाही. ज्यांनी थोडंफार काही वाचलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना या कंबाईन पुस्तकावर कार्य डिपेंड राहावं. त्यांनी करे आता या 26च्या परीक्षेसाठी तयारी करत असेल, काही वाचला नसेल तर पहिलं नोट्स वाचून घे आणि नोट्स वाचून डायरेक्टली तू पुस्तकावर डिपेंड राहू शकतोस. पुस्तक कसं वाचावं कळालं का तुला? पुस्तक वाचताना काय लक्षात ठेवलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा तो विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिक वाचताना त्या टॉपिकमध्ये मी काय केलेलं आहे रे, त्याच्यावर आलेली प्रश्न आणि त्या प्रश्नामध्ये सगळा कंटेंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर जर त्याच्यावर कव्हर झाला नसेल तर इतर महत्त्वपूर्ण माहिती म्हणून शेवटी माहिती दिलेली आहे. म्हणून काय रे तो टॉपिक त्या टॉपिकला पूर्ण बांधून टाकलेला आहे, त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची शाश्वती त्या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतोय. म्हणून वाचताना एक लक्षात ठेवा, कशा पद्धतीने वाचलं पाहिजे की जेवढे टॉपिक याच्यावर प्रश्न बघा की कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत आणि एक एक टॉपिक यामधला काय रे तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. यामधला जो काय प्रत्येक टॉपिक आहे, उदाहरणार्थ तुम्हाला आता दाखवतो मी की कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. आता बघा काय रे, हा काय घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्य 47 प्रश्न आलेले आहेत. ओके, प्रस्तावना म्हणजे जवळजवळ पॉलिटिक्सचे बघा इथं किती टॉपिक आहेत रे, 19 टॉपिक आहेत. किती? 19 टॉपिक आहेत. 19 टॉपिक आहेत. आता या 19 टॉपिकवरच आयोगावर प्रश्न आलेले आजपर्यंत, मग त्याच्या बाहेर आपला करायची वेगळी गरज नाही. 19 टॉपिक आहेत. दिसतंय का तुम्हाला 19 टॉपिक? बघा घटना निर्मितीपासून ते काय रे या 19 टॉपिक पर्यंत दिसतंय सर. त्याच्यानंतर बघा भारताचा इतिहास वेगळा केलाय, महाराष्ट्राचा इतिहास वेगळा केलाय. महाराष्ट्राचा इतिहास कायदे 1773 1935. मग इथं देताना पण काय केलं आहे मी की 1919 आणि 1935च्या कायद्यावर जास्त भर दिलेला आहे. ओके, त्यानंतर बघा करे 1857चा उठाव, जिथं काय रे प्रश्न जास्त असतात किंवा दरवर्षी विचारले चालले तिथं जास्त भर दिलेला आहे. म्हणजे कंटेंट चांगलं अजून जास्त तिथं काय देता येईल त्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशन, इथं काय रे याच्या बाहेर आतापर्यंत प्रश्न केलाच नाही, मी दिलेच का, कारण त्याला बांधून टाकलेलं आहे की याच्या एवढंच करायचं, याच्या पलीकडे करायची गरज नाही. इतकं सुंदर कंटेंट त्यामध्ये दिलेलं आहे. बघा अशी ही 26 टॉपिक या ठिकाणी केलेत भारताचे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे काय रे 16 टॉपिक केलेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाचे बघा 1857च्या पूर्वीचे उठाव वेगवेगळे झाले आहेत, रामोशी वगैरे जे काय उठाव झाले आहेत, 1857चा उठाव आणि महाराष्ट्र आणि काय रे बाबा असहकार चळवळ, सविनय कायदे, सगळे जे काय असेल किंवा महाराष्ट्राचं जे काय शेतकरी चळवळीवर प्रश्न विचारतात, कामगार चळवळीवर विचारतात, क्रांतिकारी चळवळ विचारतात, जिथं कामगार चळवळ विचारतात असेल तिथं डिटेल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. समाजसुधारक एक एक प्रश्नाला सगळे समाजसुधारक एका ठिकाणी सगळं डिटेल देऊन त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ओके, अर्थशास्त्राचेही जवळजवळ किती रे 16 टॉपिक केलेत. बघा अर्थशास्त्राचे पण 16 टॉपिक केलेत. आता इथं पण काय केले रे, उदाहरणार्थ समजा आता आपला काय आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, सध्याचं 25-26 मधलं जे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आहे, सॉरी भारताची आर्थिक पाहणी आहे, त्या रिलेटेड सगळं कंटेंट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे, सगळं इन डिटेल. म्हणजे तुम्हाला कारण इकॉनॉमिक्स जे काय नवीन आता 4-5 प्रश्न तुमचे जे काय मागच्या वेळेस मला वाटते महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्वेवर जसं की सेंद्रिय शेतीवरला विचारला आहे बरोबर, किंवा मग कराच्या बाबतीतला विचारला आहे, जे काय करंट रिलेटेड कार्य पॉईंट्स मैत्री याच्यावर विचारला आहे, जे काय कायद्यावर वगैरे जी काय सध्याची रिसेंट प्रश्न जी काय इकॉनॉमिक सर्वेवरला विचारतात ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, किंवा करे त्या रिलेटेड आता करे लोकसंख्येच्या रिलेटेड पण मी काय केलं रे यावर्षी तुम्ही काढून बघा. लोकसंख्येच्या रिलेटेड जॉग्राफीमध्ये लगेच आपल्या महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वेमध्ये जी काय आता 11 ते 26 पर्यंतची काय करे
भविष्यातील आकडेवारी त्यांनी पब्लिश केलेली आहे, म्हणजे लोकसंख्या आयोगानं, ते पण मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. 2031ला मग हे किती असेल, लिंगोत्तर किती असणार आहे किंवा वृद्धर किती असणार आहे, हे सगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, मग अर्थसंकल्प पण दिला आहे बघा. ओके, केंद्रीय अर्थसंकल्प 26-27चा आता रिसेंटचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2026ला आलेला, ते पण आपण या ठिकाणी दिलं आहे. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक्सला काही बाहेर जाऊ देणार नाही मी. आणि करे आता हा HDR 25चाच आहे, अजून 26चा आला नाही. म्हणजे आला असेल तर तो पण दिला असता, बरोबर. म्हणजे जेवढे काही आत्तापर्यंत एप्रिलपर्यंत आलेलं आहे ते सगळं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. बँकिंगमध्ये काही नवीन असेल, बँकिंग रिलेटेड करंट, मग बँकिंग रिलेटेड करंट असेल तर आता मागच्या वर्षभराचं करंट त्याच्या पाठीमागं त्या टॉपिकच्या शेवटी दिले, किंवा योजना असतील तर योजना सध्याच्या रिसेंटच्या काय आहेत त्याच्या पाठीमागं ती योजना द्यायचा प्रयत्न केला. हे सगळं असं दिलेलं आहे. मग आता याचं वाचन करताना कसं करायचं सर, तर हे काय करायचं, आता राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे बघा, ज्याच्यावर जास्त प्रश्न आहेत. ओके, मी म्हणत नाही की एवढ्या टॉपिकच्या बाहेर आपल्याला जायचं नाही. मग एवढेच टॉपिक इथं जेवढे टॉपिक दिले आहेत ना, 16 टॉपिक, या 16 टॉपिकला परफेक्ट बनवायचं. याला एवढे मल्टिपल रिव्हिजन करायचं. लक्षात ठेवा रे, हे पुस्तक वाचताना काय करायचं, जेवढे रिव्हिजन जास्त पडतील, कारण ह्या पुस्तकाचं काय रे, फॅक्ट जास्त असल्यामुळं ना, मग हे वाचताना एकच उद्देश ठेवायचा, याचे रिव्हिजन जास्त करायचे आहेत. याच्यामधला प्रत्येक पॉईंट मला लक्षात राहिला पाहिजे, किंवा मला काय रे मॅक्सिमम रिव्हिजन करून जे लक्षात राहत नाही ते लिहून मी करेल सर, असं ह्या पद्धतीनं तुम्हाला हे करावं लागणार आहे. सेम तसंच बघा महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्र भूगोलमध्ये जवळजवळ काय रे 12 टॉपिक केलेले आहेत. ओके, यामध्येही काय रे प्राकृतिक भूगोलवर जास्त प्रश्न असतात. जवळजवळ आतापर्यंत 52 क्वेश्चन आलेत. त्या ठिकाणी मी काय केलं रे, उदाहरणार्थ तुम्हाला वेगवेगळे घाट विचारले असतील तर सगळे घाट एका ठिकाणी दिले, ते कुठून कुठं काय रे ठिकाण कुठून कुठपर्यंत जातात त्याचे पण दिलेलं आहे. आणि काय रे असं लक्षात येत नाही पूर्ण, ट्रिक पण दिली. थळ माळावर बोर झाल्यास कुंभ आंबा फोडितो आंबोलीत. याच्यावरून काय होतं, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम सुटतो, किंवा शिखरांचा क्रम असेल, कसा मी हसतो, हे ट्रिक वगैरे जे काय सगळं जिथं जिथं काय गरजेचं आहे ते सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तो भारत करे क्षेत्रफळात कितवा आहे, रक्याची युबी भारतात झाली, अशी काही जे ट्रिक्स असतील ते पण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. पण लई ट्रिक केलं नाही बरोबर, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे यामध्ये जलसिंचन प्रकल्पावर प्रश्न आला तर तो पण सुटावा म्हणून दिला आहे. आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जी आहे, मग या स्थान विस्तारच्या पाठीमागं लगेच त्याच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असेल ते टाकलेली आहे. नदी प्रणाली असेल, हवामानाच्या रिलेटेड सध्याचे काय जे काय या आहेत काय चक्रीवादळ वगैरे असतील ते लगेच त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, हवामान रिलेटेड UNFCCचा जो काय COP30 वगैरे जे काय असेल त्याच्या रिलेटेड माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. खनिज संपत्तीचं लगेच महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमधला खनिज संपत्ती या संबंधित काय माहिती असेल ते दिलेलं आहे. ओके, लोकसंख्या देखील महाराष्ट्र आर्थिक पाहणीनुसार तो अपडेट केला आहे. म्हणजे असं सगळं करे, म्हणजे याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून बिंदास्त याच्या एवढ्या टॉपिकच्या बाहेर काही करायची गरज नाही. महाराष्ट्राच्या भूगोलला मी काय सांगतोय, म्हणजे मग कसं वाचन केलं पाहिजे, तर एवढंच केलं पाहिजे, याचं वाचन करताना एक उद्देश ठेवला पाहिजे, जे या टॉपिकमध्ये दिलं आहे ते माझं परफेक्ट झालं पाहिजे. पहिलं वाचताना समजतंय का बघा, कारण वाचताना समजत नसलं हे पुस्तक मी सांगतो नवीन पोराला समजणार नाही सर, थेट वाचणारा. जी जुनी पोरं आहेत त्यांना मात्र कंपल्सरी समजेल बघा. त्यानंतर करे भारताचा भूगोल बघा. भारताचा भूगोलमध्ये देखील 16 टॉपिक केलेत आपण. नदी प्रणाली असेल किंवा सगळेच जे काय इथून आपला भारतात स्थान विस्तार आकारापासून नदी प्रणालीपर्यंत केलेले आहेत. त्यानंतर काय जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीमध्ये देखील जवळजवळ बघा आपण किती टॉपिक केलेत, 18 टॉपिक केलेले आहेत. ॲग्रिकल्चरचा वेगळा केला आहे, डिसीज ऑफ प्लांट वगैरे वेगळा केला आहे, किंवा न्यूट्रिशन असेल, किंवा मग काय ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन वेगवेगळे केलेले आहेत. सर रसायनशास्त्र बघा त्याचे जवळजवळ 10 टॉपिक केलेले आहेत. ओके, आणि भौतिकशास्त्राचे जवळजवळ 11 टॉपिक केले आहेत, आणि त्याच्या संबंधित चालू घडामोडी पण त्या ठिकाणी दिलेला आहे. अशा स्वरूपाचं कार्य हे सगळे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स सगळे विषय या ठिकाणी आहेत. ओके, आमच्याशी कनेक्ट व्हायचं होऊन घ्या लगेच बरोबर. जे काय टेलिग्राम असेल, यूट्यूब असेल, किंवा काय जे असेल. ओके, चला करंटचं एक पेज आहे, मग लगेच तो करंटचं पण देऊन टाकलं बघा. इथून आपला हा विषय सुरू होतो बरोबर. म्हणजे 26चे तुमचे पद्म पुरस्कार आहेत 2026चे. यांचे पण आमचे सोमनाथ बसवराज हिरोळे, पोलीस उपनिरीक्षक 24, यांनी पण पुस्तकाबद्दल हे दिलेलं आहे बघा. पुस्तकावर निर्भर राहून भरपूर रिव्हिजन केले की आपला यशाचा मार्ग सुकर होईल, हे निश्चित. मी खरंच आप्पा सरांच्या मनापासून आभारी मानतो वगैरे जे काही त्यांनी लिहिले बघा. कंबाईन स्पष्टीकरण पुस्तकाच्या माझ्या यशातील योगदानाबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच, कारण या पुस्तकाने माझं यश दडलेलं आहे. आणि त्याचबरोबर MPSCच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याचं रहस्य यात आहे. मी आत्मविश्वासाने, तळमळीने, या हक्काने सांगतो की पुस्तकावर निर्भर राहून भरपूर रिव्हिजन करावं. पुन्हा यांनी पण सांगितलं बघा, कोण, राज्य कर निरीक्षक 2024, पोलीस उपनिरीक्षक 2024, अजय चंदन. म्हणजे तिघं भाऊ पण PSI, म्हणजे एक भाऊ API आहे, दुसरा भाऊ काहीतरी PI आहे, आणि तिघं सख्खे भाऊ PSI झाले, सख्खे भाऊ, विचार करा. आणि मग ते कर निरीक्षक. आता पण अजयचं अभ्यास चालू आहे. म्हणजे अजयचं मला परवाच बोलणं झालेलं आहे बरोबर. आता त्यांनी सब रजिस्टरसाठी तयारी करतायत.
बघा, म्हणजे या पुस्तकाची अचूक मांडणी, मुद्देसूद विश्लेषण आणि अप्पासरांच्या अंदाजानुसार त्याची वाढीव दिलेली माहिती निश्चितच पूर्वपरीक्षा हमखास पास उपयोगी ठरेल. कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये POQ प्रश्न आणि त्याबाबतची माहिती या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. स्टेट बोर्ड आयोगाला अभिषेक संदर्भ पुस्तक आणि POQ संगम म्हणजे हे पुस्तक आहे. बघा, पुन्हा नंतर विक्रम सानप यांनी पण दिले. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात खास करून कंबाईन गट ब गट क पूर्वपरीक्षेसाठी हे पुस्तक बायबल आहे. आयोगाच्या आलेल्या प्रश्नांचं योग्य समर्पक आणि नेटक्या स्वरूपात असणारं विश्लेषण आणि नंतर या टॉपिकवर आयोग काय प्रश्न विचारेल त्यासाठी आपण काय वाचलं पाहिजे हे आपण आपल्या मनात येतं. आणि जेव्हा आपण प्रश्नांच्या खाली दिलेलं विश्लेषण बघतो तर आपल्याला वाटणाऱ्या सर्व गोष्टींचं उत्तर मिळून जातं आणि हे एक आशावादी परीक्षार्थीसाठी वेगळंच समाधान देऊन जातं. मी माझाच अनुभव सांगतो, म्हणजे त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितलं सानपनं, की 21, 22, 23 प्रिलिम मी नापास झालो. तेव्हा माझ्याकडे हे पुस्तक नव्हतं. त्यांनी स्वतः सांगितले 2024च्या प्रिलिम्सचं 1 वर्ष आधी मी हे पुस्तक वाचण्यास ठरवलं आणि मला 24च्या प्रिलिम्सला 70 मार्क आले त्या स्वतःला. ओके, पण यासाठी असणारी अप्पा सर आणि त्यांच्या टीमची मेहनत आहे, त्यासाठी त्याचं खूप खूप आभार. आणि शेवटचं सांगतो, कंबाईन गट ब गट क पूर्वपरीक्षा पास व्हायची असेल तर या पुस्तकाशिवाय गत्यंतर नाही. हे त्यांनी लिहिलेलं आहे, मी लिहिलेलं आहे. धन्यवाद विक्रम सर, धन्यवाद अजय चंदनजी आणि धन्यवाद सोमनाथ हिरोळे. ओके, आता आपण इथं मी काय ॲक्च्युली काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे ती पण सांगितलेली आहे स्ट्रॅटेजी. आता एक एक विषय सुरू करूया. राज्यघटना. ओके, आणि मी तुम्हाला सगळ्या विषयाचं नाही पण काही तुम्हाला कसं वापरलं पाहिजे ते सांगतो आता. ओके, आता मी हा प्रश्न सोडतो. एक तर काय होईल बघा, इथं सॉल्व करताना काय महत्त्वाचा फायदा आहे तुमचा, एकतर करे आयोगाचे तुम्हाला एकतर कंबाईन आपण जी परीक्षा देतोय त्याचे प्रश्न सोडवायला मिळत आहेत आणि त्याच्यासोबत त्याचंच कंटेंट मिळतंय. ठीक आहे, जे वाचतोय त्याच्या रिलेटेड कंटेंट आहे आणि त्याच्यावरच प्रश्न येतात. बघा, लक्षात घ्या, तुम्ही जर काढून बघितलात 4थी अनुसूची विचारली की लगेच 6वी अनुसूची, म्हणजे अनुसूचीवर कंटिन्युअसली प्रश्न आहे, बरोबर ना. एकदा एक अनुसूचीवर आला, शेड्यूलवर प्रश्न आला तर लगेच 12 अनुसूच्याबद्दल माहिती मी देऊन टाकली, त्यामुळे तुम्हाला बाकी प्रश्न येण्याचा प्रश्नच नाही. आता इथं सॉल्व करताना बघा की HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते आणि SN मुखर्जी संविधान सभेचे सचिव होते. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. अयोग्य कोणतं विचारले पहिले हे हायलाईट करायचं. हे पुस्तक वापरताना हे लक्षात घ्या रे बाबा, हे हायलाईट करायचं. बघा, त्यानंतर मग काय मी स्पष्ट केले बघा इथं खाली, पण स्वतः पहिलं सॉल्व करून बघायचं, हे बघायचं पण नाही खाली पहिलं. ओके, मग काय बघायचं बघा, आता उत्तर सोडून बघा. HVR अय्यंगार हे कार्य सचिव होते, नाही हे नाही, बरोबर चुकीचं आहे. हे अरे SN मुखर्जी हे कार्य चीफ ड्राफ्टमन होते, मग हे पण चुकीचं आहे. आता हे दोन चुकीचे आहेत, मग इथं अयोग्य बनलंय. इथं अ आहे का रे, पर्यायात नाही. इथं आहे का, आपण ब नाही, येणार नाही. वरीलपैकी नाही म्हणते, तो चुकीचे आहेत ना दोन, नाही. मग तुमचं उत्तर आलं की नाही बघा, मी क न वाचता माझं उत्तर आलं की नाही. मग आता बघा, प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार करतोय, बरोबर, कॅलिग्राफी केलेली, बरोबर. मग बरोबर आहे. आता खाली काय स्पष्टीकरण केले बघा, अ आणि ब हे चुकीचे आहेत कारण अ मधील ब मध्ये असे उलट दिले आहे, म्हणजे अ बदला माहिती ब मध्ये दिलेलं आहे. म्हणजे करे HVR अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव आहेत आणि SN मुखर्जी करे संविधान सभेचे मुख्य आरेखक, बरोबर. आणि मग खाली काय केलं बघा, आता बघा रे बाबा, खाली बघा. आता अशा रिलेटेड सगळे करे इम्पॉर्टंट ज्या नोंदी आहेत ते सगळे देऊन टाकले. बघा रे बाबा, आता संविधान सभेचे चिन्ह, हत्ती, संविधान सभेचे सल्लागार. आता हे तुम्हाला करे हे फॅक्ट लक्षात ठेवायचे आहेत, पाठ करायचे आहेत, त्याला पर्याय नाही. आणि जर हे चांगलं केलात तुम्ही मुख्यला पण वेगळं काही करायची गरज नाही. मग कसं वाचलं पाहिजे या पद्धतीनं. आता मला जर विचारलं संविधान सभेचे चिन्ह काय, हत्ती, संविधान सभेचे सल्लागार PN राव, संविधान सभेचे सचिव, आता सगळं दिले याच्या रिलेटेड. असा जर रिलेटेड पुढे भविष्यात प्रश्न आला तर याच्या बाहेर निश्चित जाणारच नाही. हे अशा स्वरूपात त्याला बांधलेलं आहे. बघा इथं सचिव सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादजी, संविधान सभेचे उपाध्यक्ष 2 होते. SC मुखर्जी कधी 25 जानेवारी 1947 ते पण दिले. VT कृष्णाचारी 16 जुलै 1947. अरे फॅक्टच्या बाबतीत आणि कन्सेप्टच्या बाबतीत बाप पुस्तक आहे, मी सांगतोय. आणि जे काही मेहनत घेतलं आहे ना, मी जरी आता म्हणलं ना नव्यानं काहीतरी लिहूया, बरोबर ना सर, या एवढ्या वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हे करे आमूलाग्र बदल करून हे पुस्तक तुमच्या करेपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून मित्रांनो सांगतोय की मी मला या पुस्तकाबद्दल स्वतःबद्दल करे या पुस्तकाबद्दल खरंच अभिमान आहे की या स्वरूपाचं तुमच्यापर्यंत देऊ शकलो. आणि त्यासाठी करे अथक प्रयत्न करून करे मी काय सांगतोय की यासाठी एवढे प्रयत्न केलेले आहेत, एवढे करे आणि इतकी मेहनत आहे या पुस्तकाच्या पाठीमागं, तुम्ही विचार करू शकणार नाहीत. आणि एवढी मेहनत करून तुमच्यापर्यंत ते दिलेलं आहे, म्हणून याचा निश्चित फायदा घ्या. बघा आता या स्वरूपात दिलेलं आहे बघा, संविधान सभेतील राज्यघटनेचे मुख्य मसुदाकार याच्यावर विचारले SN मुखर्जी. करे हस्तलिखित कोण, प्रेम बिहारी नारायण रायजादा.
हिंदी आवृत्ती अक्षरलेखन कोणी केले? वसंत कृष्णन वैद्य. हे पण त्यानंतर उद्दिष्टांत ठराव कोणी मांडलाय? पंडित जवाहरलाल नेहरू. कधी मांडला? 1346. पुढे आहे सगळी माहिती. ओके. मूळ प्रस्ताविकेला सजावट कोणी केली? ते पण दिले. बेहोर राम मनोहर सिन्हा. मसुदा समितीचे अध्यक्ष त्यानंतर कोणी आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर संविधानाला चित्ररूप सजावट नंदलाल बोस आणि बेहोर राम मनोहर सिन्हा. म्हणजे हे सगळे जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत सगळ्या एका जागी कव्हर केलेत. ओके. बघा आता काय रे, 26 नोव्हेंबर 1949 12व्या घटना दुरुस्तीने दरवर्षी शब्द जोडला. आता इथं काय द्यायला पाहिजे रे? सत्य नाही विचारले. सत्य नाही. कोणतं सत्य नाही? मग काय सत्य नाही? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख काय रे? 26 जानेवारी 1950 आहे. इथं काय दिलं? 49 दिले. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख 26 जानेवारी 1950 आहे. ओके. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय रे घटना स्वीकृत केली. बाकी खालचे सगळं बरोबर आहे. मी एवढंच दिले जे चुकीचं आहे तेवढं. मग आता बाकी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे तर क्वेश्चन नंबर 15ला जा म्हणलं. आता 15ला तुम्ही गेलात, बघू आपण 15ला खरंच काय दिले. आपण पण जाऊन बघणं गरजेचं आहे. खरं आहे का हो सर? कुठं आहे 15? चला या. म्हणजे कसं वाचायचं कळालं का बाबा? हे या पद्धतीनं वाचायचं आपलं. आणि करे ही जिथं याच्या खाली जे कंटेंट दिलं आणि ते बाप करा. त्याच्या पलीकडे काही करायची गरज नाही आपल्याला. त्याच्या वेगळं काही करायची गरजच नाही. दिसतंय ना सर हे सगळं? प्रभू सर बघा इथं काय म्हणले? 15 ठिकाणी बघ म्हणले. आता 15चं हे बघायचं नाही. इथं बघा आता सगळ्या फॅक्ट दिलेत. बघा दिले की नाही रे? कॅबिनेट मिशन कोणकोणत्या सगळ्या तारखा आहेत. कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर कधी झालं? अंतरिम सरकार कधी स्थापन झालं? सगळ्या तारखा या घटना निर्मिती या टॉपिकमध्ये सगळ्या जेवढ्या तारखा आहेत त्या सगळ्या एकत्र आणल्यात आणि ते सगळे एकत्र आणून तुमच्या समोर ठेवलं. म्हणजे काय हे पुस्तक म्हणजे काय? फॅक्टचं कार्य. इतक्या फॅक्ट आहेत. जे तुम्हाला बघा तुमचा पेपर जर काय रे 100 प्रश्न जे काय तुम्हाला मॅथमॅटिक्सला सोडून जे काय 80 प्रश्न येतात त्या 80 प्रश्नामध्ये सर मला असं दाखवा रे की या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न जर कन्सेप्च्युअल सोडला तर बाकी सगळे काय रे 75 प्रश्न मी पास करून टाकतो. 75 प्रश्न काय फॅक्टवर आहेत. खरे का? मग ते तुमचे फॅक्ट मजबूत पाहिजे आणि कन्सेप्ट दिलं नाही असं नाही. तुमची जे बी कन्सेप्ट आतापर्यंत 5 प्रश्न आले एक पण कन्सेप्ट या पुस्तकाच्या बाहेर मला दाखवा. ओके. बघा तर हे सगळे दिलेत नाही फॅक्ट. बघा आता इथं. ओके. दिसते का रे? सगळ्या तारखा 24 जानेवारी 1950 दिले सगळं. ओके. मग अशा स्वरूपाचं दिलेलं आहे. पूर्व हे प्रश्न स्वतः पहिलं सॉल्व करा. हे पुस्तक वापरताना प्रत्येक टॉपिकमधले प्रश्न स्वतः सॉल्व करा. स्वतः सॉल्व केल्यानंतर मग करे आपण सोडण्याची पद्धत आणि मी सोडण्याची पद्धत म्हणजे मी काय कसं सोडून दिले ती नंतर कळलं. बघा करे इथं काय दिले? कोणतं विधान योग्य आहे? ओके. तुम्ही संविधान सभेत 248 सदस्यांनी काय सगळं वाचला तुम्ही. ओके. मग खाली काय दिलं बघा? वरी तिन्ही विधाने चूक आहेत. मग बरोबर काय? मग सरळ तुम्हाला स्पष्ट केले विधान एक चुकीचं आहे. कारण काय बघा 24 जानेवारी 1950 रोजी 299 पैकी 284 इथं 284 सदस्य पाहिजे. 24 जानेवारी पाहिजे 1950. हे तुम्हाला कळालं कशावरून? इथे अजून त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण खाली दिली. लगेच दुसरं चुकीचं काय? कायद्याने घालून दिलेली पद्धत ही अमेरिका नाही का रे? कायद्याने घालून दिलेली पद्धत काय? प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ जपान. प्रत्येक गोष्ट कव्हर केल्या. म्हणजे तुम्हाला हे जर चांगलं केलात ना पहिलं स्वतः सॉल्व करून बघा. त्यानंतर मग काय रे याच्यामधलं कंटेंट जे आहे ते वाचा आणि काय रे याच्यानुसार जेवढं याच्यामध्ये कंटेंट दिलं आहे ते परफेक्ट करा. याच्या बाहेर तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही याची शाश्वती मी देतो. आणि याला जेवढे जास्तीत जास्त रिव्हिजन कराल 8 नाही मी काय म्हणतो रे तुम्हाला मिनिमम 1-2 रिव्हिजन मध्ये काही लक्षात येणार नाही. आतापासून तुम्हाला त्यामुळेच लवकर दिले मार्केटमध्ये हातात तुमच्या. बरोबर. आजपासून जर कार्य वाचायला सुरू केला तरी ते पुस्तक कार्य क्वेश्चन असल्यामुळे लवकर होतं. या पुस्तकावर कमीत कमी मी म्हणतोय 4 ते 5 रिव्हिजन पाहिजे सर. किती पाहिजे? 4 ते 5 रिव्हिजन पाहिजे तरच तू पास होशील. नाही सर मी काय करतो इतिहासासाठी बरं का हे अमकं वाचलं बरं का टमकं वाचलं बरं का. अरे काय गरज आहे? मी काय सांगतोय इतिहास पण विषय काढून बघलास तर मागच्या वर्षी 10 पैकी 9 प्रश्न या कंबाईनच्या पुस्तकात जाऊ स्वतः बघ. मी काय 2 विषयाचे काहीतरी टाकू शकलो बाकीचं टाकलंही झालं नाही कारण मलाच काढून द्यावं लागतं. बरोबर का सर? मला तेवढा वेळ भेटला नाही कारण मार्केटिंग करणं माझा हा उद्देश नाही. आता मी सगळे प्रश्न जे काही गडब आणि गटकचे सगळं काढून अशाशी आले म्हणून टाकलं असतं. बरोबर ना सर? तेवढा वेळ पण नव्हता माझ्याकडं. म्हणून मित्रांनो सांगतोय की जीव तोडून तुमच्यापर्यंत हे कंटेंट दिलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या. वाचायचं कसं तुम्हाला सांगितलं या पद्धतीनं जायचं आहे. आणि वाचताना पहिलं काय रे हे पुस्तक वाचताना प्रत्येक पहिलं प्रश्न स्वतः सॉल्व करा. नाही समजलं पहिलं हे वाचून घ्या आणि त्यानंतर याच्या खालचा जो कंटेंट आहे तो मात्र काय रे पाठच करा. नाही लक्षात राहत असेल तर पर्याय नाही त्याला. जर तसं वाचूनही लक्षात राहत नसेल सरळ करे नोटबुक घ्या आणि त्याच्यावरती वाक्य लिहून काढा किंवा हे चला हे ऑब्जेक्टिव्ह रिझर्वेशन 13 डिसेंबर 1946 रोजी मंजुरी 22 जानेवारी 1947 रोजी लक्षात राहून तारीख लिही पुन्हा वाच त्याला पर्याय नाही. असंच तुम्हाला प्रत्येक विषय करायचा आहे. ओके. आता बघा हेच काय रे असं पॉलिटी आहे त्याच्यानंतर काय रे हिस्ट्री आहे इकॉनॉमिक्स आहे.
बघा आता हा जो काय आहे आता इतिहास आहे बघा रे. इतिहासालाही कसं सुंदर दिले बघा. तुम्हाला जर लक्षात येत असेल, मी आता प्रत्येक विषयी तर सांगू शकणार नाही कारण कसं वापरावं ते तुम्हाला सांगितलंय. बघा आता इथं काय विचारलं रे, आता लेटेस्ट प्रश्न आहे तुमचा गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय. आपण बघूया काय विचारलं सर. कंबाईन सी 11 जानेवारी 2026 ला प्रश्न विचारलेला आहे की लॉर्ड हार्डिंग्स यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले. ठीक आहे, इंग्रज शीख युद्ध वगैरे. मग आता मी काय केलं रे, पहिलं हार्डिंगबद्दल थोडी माहिती दिली बरोबर, आणि मग नंतर काय केलं, भारतीय सत्ताधीशासोबत कोणाकोणाचे कधी कधी युद्ध झाले आणि कोण कोण गव्हर्नर होतं सगळं देऊन टाकलं. बघा टिपू सुलतान सोबत झालेले 4 युद्ध, पहिलं इंग्रज म्हैसूर युद्ध, दुसरं म्हैसूर युद्ध, त्यानंतर तिसरं म्हैसूर युद्ध, चौथं म्हैसूर युद्ध कोण होतं. त्यानंतर मराठ्यांसोबत झालेले युद्ध, त्यावेळेस कोण होतं, पहिलं इंग्रज मराठा युद्ध, त्यानंतर काय असेल ते शिखांसोबत झालेलं युद्ध, त्यानंतर काय रे युरोपियन सत्ताधीशासोबत इंग्रजांची युद्ध, पहिलं कर्नाटक युद्ध, दुसरं कर्नाटक युद्ध, तिसरं कर्नाटक युद्ध, सगळं बेडराची लढाई, सगळं दिलंय सगळं मित्र. याच्या पलीकडे प्रश्न जाणारच नाही पूर्व, अशा स्वरूपाचं हे बांधून टाकलेलं आहे. कारण याच्या पलीकडे काय वेगळं करायची गरज. ब्रिटिश आणि भारतीय सीमेपलीकडे सत्ताधीशासोबत कोण झालंय, इंग्रज नेपाळ, त्यानंतर बर्मा युद्ध, त्यानंतर अफगाण युद्ध. काय प्रश्न विचारणार सर याच्या बाहेर बरोबर. भविष्यात कुठे युपीएससीला येऊ प्रश्न ती जाणार नाही. मला हे पण सांगतोय इतकं बांधलेलं आहे, या स्वरूपाचा प्रश्नाला कसा जाणार नाही. म्हणून मित्रांनो सांगतोय, हे पुस्तक करताना फक्त विश्वास ठेवा आणि करे याच्या खाली कंटेंट दिलं मॅक्झिमम रिव्हिजन करा, त्याला पर्याय नाही बरोबर. याला रिव्हिजन प्रॉपर केलात तरच तुम्ही यशस्वी व्हाल, नाही तर नाही. एवढ्या पुस्तकावर डिपेंड राहून पास होऊ शकतो का, 500% होऊ शकतो. मग 100% मॅथ रिजनिंग चांगलं कर, करंट चांगलं कर, बाकी काही करायची गरज नाही. एवढ्या पुस्तकावर जीएसला बिंदास डिपेंड राहू शकतोस बरोबर. एवढं डिपेंड राहू शकतो. हे पुस्तक वाचून पास होईल का, निश्चित होशील. ओके, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री एवढ्यावर राहू शकतो का, हो बिंदास राहू शकतोस. अवलंबून काही वेगळं करण्याची गरज नाही. या पुस्तकात करंट अफेअर्स पण दिलेले आहेत बऱ्याच वर्षी. का रे 15 प्रश्नापैकी करंटच्या 4-5 प्रश्न यातून येतात. अजून काय पाहिजे. असे पहिले प्रत्येक विषय दिलाय बघा तुम्हाला. ह्या पहिला टॉपिक जो काय आहे बघा, कायदे पण खूप सुंदर दिले. आता काय रे हा जो काय आहे बघा, हा जुन्या स्पष्टीकरणात किती व्हॅल्युएशन केली रे. ह्या जुनं स्पष्टीकरण आहे बघा. हा कधीचा प्रश्न आहे, हे कधीचा प्रश्न आहे रे बघा, 16चा प्रश्न आहे, STI 16. आणि तुमची 7वी एडिशन आणि हे काढून बघा बरं, बघू किती डीप दिले बघा ना तुम्ही. आत्ताचं हे काढून बघा आणि तेव्हाचं बघा, याच्यामध्ये बऱ्याच व्हॅल्युएशन केलेलं आहे. ओके, जुन्या प्रश्नामध्ये ही व्हॅल्युएशन केलेलं आहे, हे लक्षात घ्या रे बाबा. तर तो उगाच असं समजू नका की बाबा चला काहीतरी दिले. अर्थशास्त्र आलाय, बघू आपण तेव्हा. बघा आता अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्रामध्ये बघा, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बघा या ठिकाणी स्पष्ट मेन्शन केले बघा. प्रत्येक प्रश्नाच्या जुनी आकडेवारी बदलून त्या ठिकाणी नवीन पण दिली नाही. प्रत्येक ठिकाणी बदललं आहे, पण बऱ्यापैकी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी बदललं आहे बघा. आता हा तुमचा प्रश्न आला आहे बी 4 जानेवारी 26ला. बघा रे बाबा, अन्नधान्याचं उत्पादन. याच्या पूर्वी पण मी सांगितलं होतं की अरे एक प्रश्नात काढून बघा तुम्ही काय, की अन्नधान्याचं उत्पादन राज्यसभेचा प्रश्न आला होता म्हणून, बरोबर ना. इथं राज्यसभा मुख्य 12ला काय विचार होता, 10-11चे आकारे अन्नधान्याचं उत्पादन विचारलं होतं. मग असं विचारू शकते, हे पण मी या ठिकाणी दिले बघा. याचा अर्थ काय रे बाबा, बघा इथं तुम्हाला सध्याची अन्नधान्य उत्पादनाची 25-26ची सगळे आकडेवारी दिली. अलग लक्षात बघा, उत्पादनात कोण आहे, क्षेत्रात कोण आहे, एकूण अन्नधान्यामध्ये काय रे तेलबियामध्ये काय जे काय असेल ते सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता बघा हा काय कधीचा प्रश्न आहे, 2020चा प्रश्न आहे बरोबर. 20चा प्रश्न आहे. आता 23-24ची आकडेवारी आहे, सोबत 24-25ची आकडेवारी आहे, 24-25 पर्यंतची आकडेवारी आहे सोबत. बघा तुम्हाला काय केलं रे बघा इथं का रे सध्याच्या या नवीन आधारभूत वर्ष, आता 22-23 आधारभूत वर्ष आहे ना नवी शंकला. बघा 22-23 नुसार करंट प्राइजेसला GVA ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मधील कृषी उद्योग सेवा क्षेत्राचा हिस्सा सध्याचं करे
आपल्या करे मंत्रालयाच्या वेबसाईटवरली 27 फेब्रुवारी 2026च्या प्रेस नोटनुसार करे हे दिलं आहे. विचारू शकतात नवीन जी काय नवीन आधारभूत वर्ष आणि त्याची आकडेवारी दिली आहे. म्हणजे लक्षात ठेवा कारण तुम्हाला करंट जे काय सध्याचं ते पण सगळं दिलेलं आहे आणि जुनी आकडेवारी सगळी जिथं गरज आहे त्या ठिकाणी ते पण बदललेली आहे. आता हा चार्ट पण बदललाय बघा, तुम्ही काढून बघा रे. हे आता तर हे 26-27 बजेटरी एस्टिमेट हे तर सगळं दिलेलंच असतं, त्याच्यावरही प्रश्न येऊन गेलाय तुमचा, बरोबर. लगेच त्याच्या संबंधित कार्य चालू घडामोडी असेल तर इतर चालू घडामोडी पण या ठिकाणी टाकून दिलेत. 8वा केंद्रीय वेतन आयोग असं सगळं डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे. त्या टॉपिकच्या शेवटी जागा असेल तर त्या ठिकाणी टाकून दिलेलं आहे तुम्हाला. ओके. आणि प्रत्येक टॉपिकच्या शेवटी जे आहे बघा, आता हा टॉपिक घेतलात की राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक घेतलात की राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकच्या शेवटी काय केलेलं आहे रे. आता हा टॉपिक आहे, या टॉपिकच्या शेवटी बघा तुम्हाला दाखवतो. राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकच्या शेवटी महाराष्ट्राची भारताची आर्थिक पाहणी रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ती पण आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आता महत्त्वपूर्ण माहितीमध्ये बघा, जे आयोगाला इतर वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत जे की कारण या राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकमध्ये 21 मध्ये जे काही वेगवेगळ्या गट ब गटकला सोडून इतर प्रश्न आलेले आहेत त्याची पण करे वाक्य करून या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. अलग लक्षात म्हणजे एवढं सुंदर हे ठिकाणी बनवलं आहे. म्हणून फक्त मला म्हणायचं वाचताना फक्त एवढं लक्षात ठेवा की हे एवढंच आहे आणि हे महत्त्वाचं आहे आणि हे करणं परफेक्ट गरजेचं आहे. याला मल्टिपल रिव्हिजन करणं गरजेचं आहे. पहिलं प्रश्न स्वतः सॉल्व्ह करा आणि त्यानंतर खालचं कंटेंट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. लक्षात राहत नसेल तर करे नोटबुक घेऊन त्यामध्ये नोंद करा. बघा आता इथं करे हे सगळी 21 मधली त्या रेटेड नुसतं पार्थ दासगुप्ता कमिटीवर प्रश्न विचारला असेल किंवा ग्रीन जीडीपीची कन्सेप्ट विचारली असेल तर त्याच्या रिलेटेड सगळं इन्फॉर्मेशन दिली. असं नाही की 21 मधला नुसता प्रश्न, त्या प्रश्नाच्या रिलेटेड इतर माहिती पण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. ही इतर माहिती सगळी कव्हर केली बघा. त्यानंतर बघा आता सर्वे आहे खाली बघा, महाराष्ट्र आर्थिक पाहणी 25-26 मार्च 2026 मध्ये जो काय पब्लिश झाला आहे त्याचीही आकडेवारी सगळी या ठिकाणी दिलेली आहे. दिसते का तुम्हाला. ओके. हे सगळी माहिती आणि भारताची आर्थिक पाहणी आहे 24-25 ही सगळी त्या टॉपिकच्या रिलेटेड प्रत्येक टॉपिक झाला की ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आता मानव विकास आतापर्यंत काय काय जे आहे ते सगळं म्हणजे अशा स्वरूपाचं मित्रांनो सगळे टॉपिक तुम्हाला प्रॉपर या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे. अजून काही गोष्टी तुम्हाला सांगायचं तर सांगू शकतो मी, पण अशा स्वरूपाचं सगळं हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता तुम्ही जॉग्राफीमध्ये काय अपडेट असतं, जॉग्राफीमध्येही अपडेट असतं. जसं की तुमची सागरी किनारा बदललेला आहे, बरोबर. पूर्वी किती होतो सागरी किनारा सर 720 होता महाराष्ट्राचा, आता किती आहे. आता तुम्ही आत्ताचा इकॉनॉमिक सर्वे पण काढून बघा, त्यातही चेंज केले त्यांनी 877 पॉईंट समथिंग वगैरे जे काय असेल, बरोबर. तर हे सगळं जे काय ते दिलेलं आहे. मग जॉग्राफीमध्ये ज्या गोष्टी बदललेल्या आहेत त्या सगळ्या दिल्यात किंवा मग हवामाना रिलेटेड असतील किंवा मग काय तुमच्या वनांच्या रिलेटेड असतील, वन अहवाल असेल, प्रत्येक गोष्ट नव्याने आत्ताच्या म्हणजे कांदळवन वगैरे आत्ताचं मला वाटते काय पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा दिला आहे, बरोबर ना. आताच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये आहे बघा ना की पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं स्टेट आहे. अलग लक्षात. त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो ते पण म्हणजे इकॉनॉमिक सर्वेमधली सगळी माहिती त्याच्यावर जे 4-5 प्रश्न येतात ते सगळं याबद्दल दिलेलं आहे. म्हणून अशा स्वरूपाचं बघा या पुस्तकामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक सायन्स सगळं दिलेलं आहे मित्रांनो. आणि हे पुस्तक कसं वापरायचं तर तो पुन्हा एकदा सांगतो. हे पुस्तक वापरताना त्या टॉपिकवरले प्रश्न प्रॉपर सॉल्व्ह करा. ओके. याच्यामधले जे काही प्रश्न पहिले सॉल्व्ह करा, नंतर त्यातलं कंटेंट 2-2, 3-3 वेळेस वाचून झाल्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं यानंतर त्यावरली प्रश्न सॉल्व्ह करा. म्हणजे या कंबाईन पुस्तकातला एक टॉपिक वाचून झाला की लगेच यावरले प्रश्न सोडवा. याच्यातला एक झाला टॉपिक लगेच क्वेश्चन. या स्वरूपाचं जा, या दोघांचं कॉम्बिनेशन ठेवा आणि याच्या पलीकडे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही. ओके. आणि ज्याला समजा कंबाईन डायरेक्ट कळत नाही त्यांनी पहिलं प्रथमतः नोट्स वापरावे आणि नोट्स वाचून झाल्यानंतर कंबाईन वाचावंच लागणार आहे, हे लक्षात घ्या. पहिलं नोट्स ज्याला कळत नाही किंवा सर सिक्वेन्स नाही, सिक्वेन्सनुसार तो टॉपिक नाही असं वाटत असेल तर असं नवीन आहे विद्यार्थी त्यांनी पहिलं नोट्स वापरावं. नोट्स वाचून झाल्यानंतर मग कंबाईन घ्यावं आणि कंबाईन हे दोन तुमचं कंटेंटसाठी वाचून झालं की 21,000 प्रश्न संचातून, कारण याच्यामध्ये 200 पेपरमधले त्या टॉपिकचे प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे जवळजवळ समजा घटना निर्मिती वाचायचं असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्न वाचायचं, राष्ट्रीय उत्पन्नावर मागच्या 210 पेपरमध्ये जेवढे प्रश्न आले ते याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे हे मधलं वाचायचं आणि उपयोजन करण्यासाठी वाचलेलं आपलं खरंच लक्षात राहतं का, आयोगात प्रश्न कसे येतात, आयोगाचे प्रश्न इलिमिनेशन टेक्निक कशी वापरायची, आयोग समजून घ्यायचा आहे, MPC समजायची आहे, तर हे प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आणि अशा स्वरूपात तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे याचा अर्थ कॉम्बिनेशन काय ठेवायचं आहे. जर जुना विद्यार्थी असेल तर कंबाईन आणि 21 याच्यावर डिपेंड राहू शकता.
आणि ज्या विद्यार्थ्याला काही माहिती नाही बाबा, त्याला सिक्वेन्स लागत नाही, त्यांनी नोट्स, कंबाईन बुक आणि 21R असं सिक्वेन्स GSला ठेवा. याच्या पलीकडे वेगळं करण्याची गरज नाही. जुन्या विद्यार्थ्याला वेळ मिळत असेल तर नोट्स आणि कंबाईन दोन्हीचं कॉम्बिनेशन ठेवला तर बेस्ट राहील. त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही करण्याची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं GSसाठी एवढंच करा आणि मॅक्सिमम मॅथ आणि रिझनिंगवर रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा. तुम्हाला तिथं मात्र 20 प्रश्नांपैकी कमीत कमी माझ्या मते तरी तुम्हाला 17-18 15+ प्रश्न बरोबर आले. तर इथं मात्र हे एवढं केलात तर तुम्हाला 45+ म्हणजे 50च्या जवळजवळ मार्क कंपल्सरी येतील. आणि इतकं एवढं कंटेंट दिलेलं आहे, याच्या पलीकडं वेगळं काही करण्याची गरज नाही. विश्वास ठेवा, रिव्हिजन जास्तीत जास्त करा. आणि हे वाचून झालं की क्वेश्चनसाठी मात्र आयोगाचे सोडवा. प्रॅक्टिस क्वेश्चनच्या मागं लागू नका. बरेच पोरं काय करतात, सराव पेपर आता सर तुम्ही टेस्ट सिरीज ठेवली, गर्दी करतात, घाई करतात. गरज नाही पोरं, कारण मेंटॅलिटी आपली मेंटॅलिटी आयोगाचा सराव पेपर पहिलेच सांगते आपलं माइंड. खरं आहे का हो? जरी तुम्ही म्हणलं की आता पोरांची मेंटॅलिटी तयार होईल म्हणून 11 ते 12च्या दरम्यान पेपर ठेवला, माझं मन मला सांगणार आहे, मी एक विद्यार्थी म्हणून समजा पेपर द्यायला चाललो, एकूणच पेपर आहे, आप्पाचा पेपर आहे 11 ते 12, ते मेंटल माइंड आपलं सांगणार आहे. खरं आहे का? म्हणून सरळ उगाच जायचा 1 घंटा अगोदर, मग नंतरचा 1 घंटा वाया घालवायचा, पोरासोबत गेले की उगाच वेळ जातो. खरं आहे का सर? सरळ सरळ पेपर आणायचा. ते आपण फ्री ठेवला असेल किंवा ते आपण त्या कुठलं SP कॉलेजमध्ये आपल्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असेल. माझं मत जे आहे, ज्याला लयच वाटलं की जाऊन ते द्यावं दे. पण माझं मत असं आहे, मी सगळ्यांसाठी सर टेलिग्रामला पहिलं उपलब्ध करून देतो पेपर. सरळ प्रिंट काढ आणि सोडव. स्वतः आपल्या हॉलमध्ये, आपल्या रूममध्ये, आपल्या घरामध्ये असं म्हण की रे मी आयोगाचा पेपर सोडवतोय आणि सॉल्व कर. किती जरी म्हणलास तरी ते तेवढी येणार नाही, पण तरी आयोगामध्ये घाबरतेस. असे किती सराव पेपर देऊन जातात, तिथं कार्यक्रम करायचे ते होते. बरोबर का? ती मेंटॅलिटी स्वतः निर्माण केलं पाहिजे. असे कृत्रिम जे काही क्लासवाले तयार करून फायदा नाही. तुझं मन म्हणलं पाहिजे की अरे आयोगाचा पेपर सोडल्यासारखं सोडवतोय मी आणि मला काय करायचं आहे, आता यावर्षी पास व्हायचं आहे आणि मी मॅक्सिमम पेपर सॉल्व करतो. सराव पेपर कधी सॉल्व करायचे माहिती आहे? ज्यावेळेस आपलं कंटेंट छान झालेलं आहे आणि 21R प्रश्नांच्या मधले सगळे प्रश्न सॉल्व झालेले आहेत, म्हणजे आयोगाचा कुठलाच प्रश्न माझा राहिलेला नाही. आणि कारण तुम्हाला एक सांगतो सराव पेपरने एक वाईट गोष्ट होते. चांगल्या गोष्टी होतील, चांगल्या गोष्टी तुमचं टाईम मॅनेजमेंट, सिली मिस्टेक टाळण्यासाठी वापर करावा. पण वाईट गोष्ट काय होते, जर आत्तापासून जे पोरं सराव पेपर वापरतात त्यांचा एक प्रॉब्लेम काय होतो सर माहिती आहे का, की त्या सराव पेपरमध्ये काय दिलेलं असते माहिती आहे का, की आयोगाचा व्ह्यू न ठेवता काही पण, आता उदाहरणार्थ समजा त्यांना विचारायचं आहे 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टाचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडले. काय घटना समितीमध्ये मांडलाय, त्यांनी काय देणार माहिती आहे का? घटना समितीमध्ये नाही, कायद्यासमोर मांडला काय तरी उगाच पचकळ काय देणार. बरोबर का सर? किंवा 13 डिसेंबर 1946 जागी काय करणार, 12 डिसेंबर केलं वेगळी गोष्ट आहे. ओके, 13 डिसेंबर जागी 13 सप्टेंबर 1946 करणं काहीतरी, असं कधी आयोग करत नाही बरं का पूर्व. म्हणजे आयोगाचं जे स्टँडर्ड आहे की जिथं चुका करून एरर करून विचारायचं ती वेगळं आहे, आणि हे काही विचारतात सराववाले, आणि याच्यानुसार आपलं वाचण्याचं व्हलिया बदलते. आणि हे बदललं की कार्यक्रम आपला बिघडतोय, लक्षात घ्या. आणि आपण त्यानुसार वाचायला लागतो आणि आपण फेल होतो. म्हणून सराव पेपरचा उद्देश एवढाच ठेवायचा, वेळेत पेपर कव्हर होणे आणि बाबा आपल्या चुका टाळणे. याच्या पलीकडं एवढे मार्क आले, तेवढे आले, पेपर तसा आहे, त्याच्यानुसार माझे हे प्रश्न चुकला, त्यानुसार अभ्यास कर, तसं केलास फेल झाल्याशिवाय राहत नसशील, हे सांगतो मी तुम्हाला. पण काय करायचं, आणि काही जण आपलं नॉलेज दाखवण्यासाठी, बरोबर ना, म्हणजे आता मी पेपर काढतोय, माझं नॉलेज दाखवण्यासाठी पेपर काढतो, अवघड हो, बरोबर, ती जाते कोमात, बरोबर ना, आलं येते इतक्या जोमात आणि फुल कोमात जाते. अरे यार काय पेपर काढला रे. म्हणून लक्षात घ्या की मी काढलो, कोणी काढो, तुम्ही मला पण शिवा घालू शकता त्या बाबतीत. सराव पेपर हे काही कामाचे नाहीत, फक्त सिली मिस्टेक टाळण्यासाठी आणि टाईम मॅनेजमेंटसाठी. याच्या पलीकडे जाऊ नका. मी अनेक वेळेस सांगतोय, मागच्या 10-15 वर्षाचा अनुभव आहे रे, तुमच्या फायद्यासाठी सांगतोय. घरी आणून सॉल्व कर. तू 10 पेपर आण, 10 वेगवेगळ्या अकॅडमीचे. सगळ्या अकॅडमीने काढतात ना, माझ्यासाठी सगळ्या अकॅडमी योग्य तेवढेच आहेत म्हणायचे, सगळ्याचे घ्यायचे आणि घरी आणून सोडवायचे, संपलं. या पद्धतीनं कर आणि पुढं जा. तुम्हाला येणाऱ्या गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी 2026च्या भरभरून शुभेच्छा देतो. सर्वांनी चांगला अभ्यास करा. आणि आता येणारी जे काय वेगवेगळे 153 संवर्ग ॲड केले असे म्हणतायत, त्या विद्यार्थ्यांनीही या जे काय आता नोट्स कंबाईन बुक सांगितलं ते वापरा. आणि तुम्हाला जरी तुमचा सिलेबस आला नसला तरी सिलेबस कंबाईनमध्ये गट ब गट क मध्ये ॲड करू शकतात किंवा वेगळा सिलेबस देऊ शकतात. वेगळा काही दिला तर या विषयाला सोडून देऊ शकत नाहीत. म्हणून आत्तापासून जी सरळ सेवा करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी बिनधास्त वापरू शकतात. नोट्स कंबाईन आणि 21R याचा जो कॉम्बिनेशन ठेवलात, निश्चित तुम्हाला यश मिळेल. आणि पुढील परीक्षेसाठी गट ब गट क च्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मी भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.